नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत स्वागत आहे. आणि आज मी करणार आहे मोड आलेल्या हुलग्याचं मस्त असं कढण करणार आहे. तर त्यासाठी बघा कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि तेल चांगलं तडतडलं गरम झालं आणि त्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी पण चांगली तडतडली आहे. आणि हे बघा लसूण आणि शेंगदाण्याचं कूट मिक्सरमधून काढून घेतलाय मी. आणि आता यामध्ये टाकते थोडीशी जिरे. आणि आता तेल खूप गरम झाले. मी थोडा वेळ गॅस बंद ठेवते कारण माझ्याकडनं तेल गरम झालंय. आणि हे बघा दोन असे छोटे बारीक कांदे घेतले आहेत मी. आणि बघ मस्तपैकी शिजले आणि त्याला परतून घेते व्यवस्थित त्याला चांगले. आणि परतल्याच्या नंतर चांगले लालसर झाल्याची नंतर तुम्हाला दाखवते. तर हे बघा आपला कांदा चांगला परतलाय. गॅस थोडं कमी करते मी. आणि आता त्यामध्ये हुलगे टाकते. जे स्वच्छ धुवून घेतले आहे मी. हिवाळ्यामध्ये हुलगे भाजी किंवा हुलगेचे काही जे विविध पदार्थ बनत असेल ते खाल्लेले चांगले असतात. कारण हे जे हुलगे आहे ना हे गरम असतात आणि थंडीमध्ये हे खाल्लेलं चांगलं असतं. तर हे बघा यामध्ये मी मीठ टाकत आहे आणि चांगलं परतून घेते याला. आणि आता लाल मिरची पावडर टाकत आहे. माझ्या अंदाजेच घेते, आम्हाला जरा तिखट हवंय म्हणून. थोडीशी हळद टाकली आहे आणि मटन मसाला. मी याला चांगलं परतून घेते मी चांगले. आणि आता याला चांगलं परतून घेत आहे. हे बघा तेलामध्ये. आणि आता हे बघा यामध्ये हे लसूण शेंगदाण्याचं जे कूट आहे ना ते टाकते आणि चांगलं परतून घेते. आणि थोडेसे शेंगदाणे वरून टाकले आहे मी. हे बघा. आणि आता यामध्ये पाणी टाकते. खूप अशी पौष्टिक अशी भाजी होणार आहे आपली. आणि कढण म्हणजे हे पातळ आहे त्याच्यामुळे त्याला आपण कढण म्हणतोय. हे बघा इतकं केलं आहे मी. आणि आता याला चांगलं शिजू देते 1, 2, 3 मिनिटं. आणि मग शिजल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते मी. आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकते कारण मी अगोदर मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसंच मीठ टाकलंय मी, जास्त नाही टाकलं. आणि याला आता उकळी आल्याच्या नंतर मग दाखवते. आणि खरंच खूप छान लागतं, चवदार लागतं. ही भाजी नक्की करून बघा तुम्ही. हे बघा भाजीला आता उकळी यायला लागली आणि किती मस्त दिसत आहे बघा बरं. आता बरोबर हळूहळू भाजीला तरी येते आणि रस्सा तिचा खूप खायला चवदार लागतो. नक्की तुम्ही ही भाजी करून बघा. आता हे बघा ही आपली कढणाची भाजी झाली आहे तयार. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही आता आपली भाजी तयार झाली आहे. आणि बघा किती सुंदर दिसत आहे. हे बघा आपली भाजी